दुसरीकडे ठाण्यात अविनाश जाधवांच्या दहीहंडीमध्ये गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर येते। 7व्या थरावरून पडून हा गोविंदा जखमी झालाय, तर त्याच दहीहंडीमध्ये दुसऱ्या एका गोविंदाच्या पथकाचं एक व्यक्ती जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते। तर ही दृश्य आपण पाहतोय, काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य सध्या आहेत। दरम्यान या ठिकाणी एक गोविंदा अचानक खाली कोसळलाय आणि तो जखमी झाल्याची माहिती आहे। त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। 7व्या थरावरून पडून हा गोविंदा जखमी झालाय, तर दुसऱ्या पथकातील गोविंदा सुद्धा थर लावताना अचानक खाली कोसळले। त्यांच्यातले सुद्धा काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। सध्या जे जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यामुळे या ठिकाणी जीवाची बाजी लावून खरं तर हे गोविंदा थर रचत असतात। मात्र या ठिकाणी 7व्या थरावरून पडून एक गोविंदा जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। असं चिंतेचं वातावरण सगळ्या गोविंदांमध्ये पाहायला मिळतंय आणि एका गोविंदाला या ठिकाणी मार लागल्याची ही माहिती आहे। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। एकीकडे प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी पियुष गोयल आलेले आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय थर रचले जात आहेत, मनोरे रचले जात आहेत। मात्र सगळ्याच गोविंदांचा उत्साह सध्या शिगेला पोहोचलेला आहे। आपण पाहतोय दहीहंडीची ही पंढरी म्हणून खरं तर ठाण्याला ओळखलं जातं। तिकडे मुंबईत सुद्धा दहीहंडीचा असाच उत्साह आहे। प्रकाश सुर्वे यांनी आज विविध पाहुण्यांना या उत्सवात आमंत्रित केलेलं आहे। त्यानुसार पियुष गोयल इथे दहीहंडीला हजेरी लावण्यासाठी आल्याचं आपण पाहू शकतोय। दरम्यान 10 थर रचून सकाळीच एका पथकानं विश्वविक्रम मोडलेला आहे। दुसरीकडे या ठिकाणी महत्त्वाचे पाहुणे सकाळपासूनच या दहीहंडीमध्ये येताना पाहायला मिळतात। सध्या पियुष गोयल इथे दाखल झालेले आहेत आणि प्रकाश सुर्वे यांचे पुत्र इथे त्यांच्याशी संवाद साधताना पाहायला मिळतात। दुसरीकडे दहीहंडीचे हे थर रचणं सुरू आहे। थरावर थर रचून अगदी पावसात सुद्धा सगळे जे गोविंद आहेत ते छत्री घेऊन उभे आहेत। दुसरीकडे सगळ्यांचाच उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। तर दुसऱ्या दृश्यात आपण पाहतोय स्पेनचे हे खेळाडू आहेत आणि प्रकाश सुर्वे यांच्या या दहीहंडीच्या उत्साहामध्ये ते सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि ते आता थर रचतायत। दरम्यान हे लहान मुलं आहेत, मात्र अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी ते मनोरा रचताना पाहायला मिळत आहेत आणि आता सलामी देऊन ते खाली उतरलेले आहेत। हे स्पेनचे खेळाडू आहेत, त्यांना सुद्धा या उत्सवासाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्यांनी थरावर थर या ठिकाणी रचलेले आहेत। 4 थर त्यांनी रचलेले होते आणि आता ते हा थर खाली उतरवताना पाहायला मिळतात। आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय। अगदी भर पावसात सुद्धा दहीहंडीचा हा उत्साह सध्या शिगेला पोहोचलाय। करोड़ देशवासी मिलकर एक मजबूत, समृद्ध, विकसित भारत बनाने के लिए संकल्प ले और उन्होंने कल ही बताया कि अब भारत मेक इन इंडिया अपने भारत में बना एक सुदर्शन चक्र के तरह सुरक्षा चक्र पूरे देश की सुरक्षा के लिए बनाने जा रहा है।